नमस्कार. चहा घेता घेता सहजच कालचा आपला विषय पुढे चालू करू. ते म्हणजे व्हायरल एपिडेमिक्स आहेत, तर काय-काय करता येईल आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण काय-काय करू शकतो, ते आपण थोडक्यात पाहू. आणि त्याचा परिणाम म्हणजे समजा आपल्याला व्हायरल एपिडेमिकमध्ये सर्दी झाला सर्दी झाली, डायरिया आला, ताप आला, तर काय करायचं? थोडक्यात काही आपण बघूया. जे आज होणार नाही, ते उरलेलं उद्या करू. मुख्य म्हणजे काल आपण बघितलं, की आपण पाणी उकळायचं. 2 पद्धतीने. एक तर उकळायला लागल्यावर एक 10 मिनिटं उकळत राहायचं, म्हणजे उकळत ठेवायचं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बघितली, की उकळताना त्याच्यामध्ये चांदीचं नाणं किंवा चांदीचा चमचा उकळत ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट आपण बघितली ती म्हणजे पाणी अर्धं उकळेपर्यंत उकळायचं. म्हणजे पाण्याचा काढाच करायचा. ह्या तिन्ही पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं आणि आपण बऱ्याच गोष्टींपासून वाचू शकतो. अर्थातच पाणी पिताना हेच पाणी प्यायलं तर आपण कुठलंही पाणी प्यायचं आणि मग आपण म्हणायचं की बा आपल्याला डायरिया होणार नाही, व्हायरल फीव्हर होणार नाही. तर तसं काही नाही हो. अर्थात व्हायरल फीव्हर किंवा या गोष्टी हवेतनं होतात. पण पोटातल्या होणाऱ्या गोष्टी कावीळ किंवा डायरिया ह्या गोष्टी अन्नातनंच होतात. त्यामुळे या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग आपण वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. त्यामुळे पाणी उकळताना तुम्ही त्यात एक चिमूटभर हळद ही जर घातली, तर त्याच्यापासून एक खूप मोठा लाभ होऊ शकतो. म्हणजे सर्दी खोकला तर जाऊच शकतो. साधारण पाव चमचा हळद आणि एक चिमूटभर मिरपूड असं घालून उकळलेला 1 कपभर काढा. ते ते पाणी मात्र खूप आटवायचं नाही. म्हणजे ते चांगलं उकळलं पाहिजे. उकळून म्हणजे हळद घालून उकळायचं. ते उकळताच त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मिरपूड घालायची आणि ते उकळलं, की ते पाणी कोमट असं तुम्हाला पिण्यासाठी घशाला उपयोगी पडेल आणि घसा दुखणं कमी होईल आणि सर्दी, नाक वाहणं जे असेल तेही कमी होईल. तापाची शक्यताही कमी होईल. त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला फार महत्त्वाची आपण करू शकतो. सोपी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मिसळण्याच्या डब्यामध्ये हळद असते, मिरपूड असते आणि ती मिरपूड आपण वापरू शकतो. याशिवाय आपण एक गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे आपल्याकडे आपण देवाला तुळस वाहतो. ही तुळस त्याची 2.5-3 पानं रोज आपण चावून खायची. आता आज सोमवार आहे, उद्या एकादशी आहे किंवा असं जर पाहिलं तर सोमवार आणि एकादशी जे करतात त्यांनी तुळस खायची नाही. त्यांनी ती उपास सोडताना खायची. म्हणजे खाता तर येते, पण हे 2 गोष्टी सोडल्या तर आपल्याला आणि औषध म्हणून तुळस आणि बेल खाणं हे काही कोणी बंद केलेलं नाही. विदुर नीतीमध्ये सांगितलंय किंवा तुम्ही तुमची जी औषधं आहेत, ती तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी कुठलंही बंधन नाही. म्हणूनच तुळस आणि बेल आपण औषध म्हणून जर वापरत असू, आत्ताच्या सध्याच्या एपिडेमिक्समध्ये, तर त्याला कोणताही प्रतिबंध येत नाही. शास्त्राधारही आहे. त्यामुळे हा विचार आपण आपल्याला आपल्या जीवनात सध्याच्या वातावरणात करायला हरकत नाही. दुसरी गोष्ट सुंठ. सुंठ, तूप आणि साखर किंवा सुंठ, तूप आणि गूळ हे समप्रमाणात घेऊन आपण अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या डायरियासाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. किंबहुना जर डायरिया थोडा जास्त होत असेल, तर मगाशी आपण जसं आपण हळद आणि मिरपूड घेतली, तशी हळद आणि सुंठ, एक चिमूटभर सुंठ आणि हळद हे पाण्यामध्ये उकळून ते पाणी थोडं-थोडं सिप बाय सिप, चमचा असं जर तुम्ही घेत राहिलात, तर त्याचा उपयोग डायरिया कमी होण्यासाठी नक्की होतो. पण ही डायरिया जर बॅसिलस डिसेंट्री किंवा एमिबिक डिसेंट्री अशा स्वरूपाची असेल, तर कदाचित त्याला या
औषधाने बरं वाटेलच असं नाही. तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरकडे जायला पाहिजे. योग्य ते औषध घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी टाळाटाळ करायची नाही. त्यामुळे काही तासात हे चालू केल्यापासून जर तुमच्या डायरिया म्हणजे अ, मलविसर्गामध्ये जर फरक पडलेला नसेल, तर तुम्हाला नक्कीच डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि हे आपण विसरून चालणार नाही. त्या दृष्टीने आपण ह्या टिप्स या एपिडेमिक्समध्ये अंमलात आणाल आणि त्यातून तुमचं आरोग्य अबाधित ठेवाल याची मला खात्री आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, समजा आपल्याला ताप आलाच तर काय करायचं? आणि ताप येऊन गेला असेल, वीकनेस असेल तर काय करायचं? तर आजच्या भागात आपण एवढंच पाहतोय, पण बाकीचा जो विषय आहे, तो आपण उद्याच्या भागात घेऊ. त्यामुळे आत्ता जय जय रघुवीर समर्थ